श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, गिरिजी महाराज, सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज, सद्गुरु पांडुरंगदादा महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज की हर हर महादेव. नमो सद्गुरु कृपया नमो सच्चिदानंद सद्गुरु, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती कान. भुकलं काहीतरी आहे ना. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. माय बापी जरी सर्पिनी की बोका, त्याच्या संगी सुखानं पवे बा. चंदनाचा शिव सोनियाची बिडी, सुखनिधी पुढी प्राणनाश. तुका म्हणे नरकी घाल्या विमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. नमो सद्गुरु विरगुणा पार नाही तव गुणा. बैसोनी माझिया रसना, हरिगुण वर्णवी. हरिगुण विशाळ पावना, वदवी तू कृपा करुणा. विमूढमती दीना, नवोनी केव भाकी तसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णी नमीजा. का वंदितसे चरणा, सद्गुरूंचे 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 आदरे. दत्तात्रय हरिकृष्ण उन्मतानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच ज्ञान. अंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा. दया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा. माय बापी जरी सर्पिनी की बोका, त्याचे संगी सुखानं पवे बाळ. सर्पिन आई आणि बाप बोका. सर्पिन आई ती पिल्लं खाती म्हणते तू. अंडी खाती ना. सर्पिन अंडी खात आणि बोका पिलं खातो असं म्हटलंय. काय उपयोग त्या आईचा आहे बिन बापाचा आहे. सर्पिन आई अंडी खाती आणि बाप बोका यांच्या संगतीने मुला सुख होत नाही. कारण बोका पिल्लं खातो आणि सर्पिन अंडी खाते. एखाद्याला चंदनाच्या सोळावर दिले तर थंड लागता, सुख न होता प्राण नाशच होईल. आता गण चंदन भारी, पण सोळावर दिल्यावर त्याचा काय उपयोग. त्याला काय सुख होईल का. सोळावर देणं हे काय सुखाचं आहे काय. मग ते चंदनाचा असला सोळ काय आणि सोन्याचा असला काय उपयोग त्याचा. तो जसा त्याला त्रासच होतो, दुःखाला कारण आहे. सोन्याची बेडी पायात घातली
हं? ती बीडीच आहे ना, हा. त्याच्यापासून काही सुख होईल का? नाही ना. मोठा गुन्हेगार आहे मग त्याला सोन्याची बिडी घातली, पण ती बीडीच आहे ना. सोन्याची काय लोखंडाची काय. दुःख तेवढंच आहे. हा. सोन्याची घातली म्हणून दुःख कमी नाही होणार. हे सगळ्या दृष्टांतातून एकच सांगायचंय, जर एखाद्याला ज्ञानाचा गर्व झाला, ताठरपणा, मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मी शास्त्री आहे, तो अभिमान नरकात घालील. म्हणजे ज्ञान झालंय पण दुःखाला कारण आहे ना मग आता हे. तसं ज्ञान हे मुक्त करण्याकरता आहे. ज्ञान हे जीवाला अज्ञानातून बाहेर काढतं आणि सुख देते. पण त्याच ज्ञानाचा जर अभिमान झाला तर ज्ञान कुठं घालतं मग? नरकात घालतं. म्हणजे नरकात. पहा किती अवघड आहे परमार्थाचं काम. दुधारी क्षेत्रच आहे ज्ञान. आणि ज्ञान एकटं येत नाही. ज्ञान एकटं कधीच येत नाही, काहीतरी घेऊनच येत सांगत. म्हणून महाराज म्हणले, ज्ञान गिळवणी गावा गोविंदो का. ज्ञान गिळणं लय अवघड ना. होणं सोपं आहे, गिळणं अवघड आहे. गिळणं म्हणजे त्याचा अभिमान न होणं. अहंकार, अभिमान लय अवघड. कशाचा अभिमान होईल कोणला काही सांगता येत नाही. आणि अभिमान ज्याला येतं त्यालाच त्याच्यात कंठी जोडली म्हटली. गोष्ट सज्ञानाच्या झोंबे कंठी. तो अज्ञानाच्या काय लागेल? अज्ञानाचा अभिमानच नाही ना. नाना संकटे नाथ असं आहे अभिमान. मग ज्ञान प्राप्तच नाही करायचं का जर अभिमान होत असला तर? ज्ञान प्राप्त करायचं पण त्याचा अभिमान नाही होऊन द्यायचा फक्त. त्याला काय त्याचा अभिमान नाही होऊन द्यायचा फक्त. जर अभिमान झाला, दशग्रंथ षडशास्त्र पुराणे शरी वेद मुखोद्गत वाणी गर्वामध्ये झाली सर्व हानी मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी. पण गर्वामध्ये झाली सर्व हानी. काय उपयोग झाला एवढं कमवून सांगा बरं. मातीच झाली ना परमार्थाची. नरकात जाणं म्हणजे एवढं ज्ञान मिळून नरकात जाणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. अवघड काम परमार्थाचं. आता एवढं ज्ञान मिळवणं, शास्त्री होणं, पंडित होणं, दशग्रंथी होणं ही का सोपी गोष्ट आहे का? पण होतो एवढं मात्र खरंय. सर्पी नाही बाप बोका यांच्या संगतीने मुला सुख होत नाही. कारण बोका पिले खातो, सर्पीन अंडी खाते. एकाला चंदनाच्या सुळावर दिले तर थंड न लागता, सुख न होता प्राण नाश होईल. सोन्याची बेडी पायात घातली तर क्षणभर सुख न होता दुःख होईल. तुकाराम महाराज म्हणतात, जर ज्ञानाचा गर्व ताठरपणा होईल तर तो अभिमान नरकात. अभिमान काय करतो? नरकाला घालतो.
शिकल्या बोलाची सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा. पंडित हे ज्ञानी करतील कथा, न मिळती अर्था निज सुखा. तुका म्हणे जैसी लाच्यासाठी ग्वाही, देतील हे ठाई नाही वस्तू. शिकलेले शास्त्रीय शब्दाचा अनुवाद करतात, परंतु शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये अनुभव नसतो. ज्ञानी पंडित कथा करतील, ब्रह्मनिरूपण करतील, पण निरूपणाचा अर्थ जे सुखरूप ब्रह्म त्याच्याशी ते जीवानी मिळत नाही. काय तुकोबरायने लिहून ठेवलंय हो. म्हणजे शास्त्राचा अनुवाद करणारे लई सापडतील म्हणले, रगड. फार वेदांत सांगतील, काही सांगतील, आणि मग जास्त अवघड सांगितले. लोक म्हणते बाबा लय हुशार आहे नाही का. काय संस्कृत बोलत होता म्हणले, खाल खाल खाल. तुला काय कळलं असेल त्याच्यातलं. त्या घडी काय उतरलं, आणि त्याचा अनुभव आहे का त्याला, जे सांगायचं त्याचा अनुभव आहे का. नाही ना. परंतु शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये अनुभव नसतो. अनुभव नाही तर मग नुसती बडबड. कोरडं ज्ञान. कोरडं ज्ञान आहे ना, काही उपयोगाचं नसतं. मग ते कोरडं ज्ञानाचा अभिमान करतय. अनुभवाचं ज्ञान शांत होतंय ते. ते सातारकर बाबा नाही का म्हणत्या, त्यांनी एक दृष्टांत दिला होता. म्हणे एक बाबा होते, त्यांना लई ताण लागली, भर असं ऊन कडक होतं, पण एक माणूस नुसतं पाण्याचं त्याला ज्ञान सांगत होता नाही का, पाणी असं तसं जवळ पाणी असून प्यायला भेटणं. म्हणजे ते बाबा म्हणते पाणी पाज म्हणे, ते नको सांगू मला कोरडं ज्ञान. नुसतं पाण्याचं माहिती काय देतो म्हणे, पाणी पाज महत्वाचं ते ना. जर त्याला पाणी नाही पाजलं तर मरत ना. त्याला पाण्याचं ज्ञान सांगून काही त्याची ताण जाणार आहे. नाही ना, मग तेच सांगत होते ते. असंच आहे. मग आता जेवढं चाललंय ना, बाबाची शिव्या द्यायची त्याच्यामुळे द्यायचे ना. मग नामा म्हणे, तू का म्हणे, पण तू काय म्हणे नग दे ते सांग. तो अनुभव काय ते सांग. अनुभवाचा परमार्थ फार थोडा, 1% 2% बस. बाकी सगळं वर्णनच चाललंय. शिवाय ज्याला अनुभव आला असे तर थोडे सापडतील, पण दुसऱ्याला अनुभव आणून देणारे किती सापडतील. दुसऱ्याला अनुभव आणून देणारे किती सापडतील. अनुभव आले अंगात ते या जगात येत अशी. अशी संत महात्मे फार थोडे असतात, प्रत्येक काळात थोडेच असतात नाही का. विरळा जाणी असं जो कोणी विरळा संतुका त्याची लोटांगणी. कारण अनुभवाशिवाय आपल्याला जे प्राप्त करायचंय समाधान प्राप्त नाही होत महाराज. महाराज म्हणले ते लई अनुवाद करतील शास्त्राचा, परंतु अनुभव नाही. जसं पाण्याचं उदाहरण आहे तसंच आहे. मग जोपर्यंत समाधान नाही तोपर्यंत देवाचं दर्शन नाही ना. दर्शनी समाधानाची जायचे म्हणलं ना. म्हणजे दर्शनाचा आणि समाधानाचा संबंध आहे. जोपर्यंत समाधान नाही ना तोपर्यंत चित्त सारखं तळमळ 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 करतं. सारखं तळमळ करतं. उलटा पालटा उलटा पालटा. परंतु शास्त्रात सांगितल्या चालू झालं सुरळीत. येतो आवाज. हाच कस काय कट हो राहिला फोन. ज्ञानी पंडित कथा करतील, ब्रह्म निरूपण करतील, पण निरूपणाचा अर्थ जे सुखरूप ब्रह्म
ब्रह्म कसं आहे? सुखरूप. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खाजो. पांडुरंग सुखरूप आहे ना. हा. एखाद्याला विचारलं तुला सुख पाहिजे का देव पाहिजे, तो काय मागन? सुख. सुख मागन. त्याला देवाशी घेणं नाही. पण त्याला माहिती नाही देव आणि सुख एक वस्तू आहे म्हणून. हा. आपण ज्या व्यक्तीशी बोलत मग असं जे सुखरूप ब्रह्म आहे त्याच्याशी ते जीवाने मिळत नाही ना. आणि जर मिळाला तर मग तोही सुखरूपच होशील ना. हा. मग तू अवघाची सुखरूप होशील. मग त्याला दुःख होईन का? नाही. एकदा सुखाची अभिव्यक्ती झाली दुःख काय तिथं. हा. जन्मोजन्मीचे दुःख विसर. आपण ज्या व्यक्तीशी पण हे प्रॅक्टिकल नाही ना, थिअरीचा विषय आहे यांच्याकडे. हा. आणि जिथं थिअरी तिथं गर्दी जास्त असती. हा. सोनाराच्या दुकानात गर्दी असते का? नाही. हिरे माणिक मोती ती ज्वारी असतात त्यांच्याकडे अशी लोटालोटी असते का गर्दी? नाही. तोडातोडी. हिरे माणिक मोतीच्या दुकानात आपण पाहिले नाही, आपण सोनाराचे पाहिले बोलले झालं तर भारी नाही का? सोनाराच्या दुकानात अशी इकडे गर्दी जशी असते बाजारात, वड्यावाल्याकडे गर्दी, केळीवाल्याकडे गर्दी, तशी सोनाराची तर गर्दी असते का? नाही. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात ताई मी जोडलाय फोन, नका लावू. हे जिथं अनुभव घेणारेच मूळ थोडे असतात, अनुभवाच्या रस्त्यानं चालणारे फार थोडे असतात नाही का. आणि संतांचा परमार्थ आहे अनुभवाचा, म्हणून तेवढे फडा 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 बोलत नाही का. निरूपणाचा अर्थ जे सुखरूप ब्रह्म त्याच्याशी ते जीवानी मिळत नाही, तिथं जीवाना मिळायचंय शरीराला नाही. हा. तो जीवाची परितुके महेश. काय सुरुवात त्या ओळीची? हे असो तिथे जायावरी झळके. हे असो दिठी जयावरी झळके, करा पद्म करू माथा पारुखे. तरी तो जीवाची परितुके महेश. दृष्टी जयावरी झळके. एखाद्यानं नुसतं शक्तिपाताना पाहिलं ब्रह्मनिष्ठ महात्म्यानं किंवा मस्तकावर हात ठेवला, तो जीवाची परितुके महेश. तो जीव शिव होतो ना. हा. महेश म्हणजे शिव. महेश म्हणजे कोण? शिव. भगवान शंकर. तो जीव असतो पण काय तुके म्हणजे ते स्वरूप होत होतो, जीवाने मिळत नाहीत म्हणून याला दुःख आहे. दुःख काय जात नाही. पैसा लय असतो यांच्याकडं, पैसा भरपूर असतो, कोटीना पैसा असतो काय सांगायचं. पण हा अनुभव नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लाच लुचपत घेऊन खरी स्थिती टाकाऊ नसताना खोटी साक्ष द्यावी. त्याप्रमाणे असा अनुभव शून्याचा प्रकार आहे. पहा आता काय पदवी दिली महाराजांनी. काय संतांना काय नाही का, नाही भीड भाड तुका म्हणे, काही घेणं नसतं बाबा. यांची स्थिती काय आहे महाराज म्हणतात. हे लोक लाचलुचपत घेतात ना आणि खोटी साक्ष देतात. खरेचं खोटं. एखाद्याचं खरं असलं तरी त्याचं खोटं करायचं, खोटी साक्ष देऊन. त्याप्रमाणे अशा अनुभव शून्याचा प्रकार समजावा. आता यांच्या मागे जे लागली त्यांची गती काय होईल? यांच्या मागे जे चालले त्यांची गती काय होईल? साधूला अधोगती पावत नाही, कुत्र्याला जशी प्रगती सहन होत नाही ना.
गाडी पुढे चाललेली त्याला अजिबात सहन होत नाही. तसं साधूला अधोगती सहन होत नाही. अरे काय वर नाही का. हे अनुभवाचा परमार्थ फार नाही का? आणि अनुभव लोकांना असं वाटते व्यवहारात आलेले अनुभव म्हणजे परमार्थातले अनुभव तेच त्यांना वाटतं हेच नाही का. व्यवहारात एखादा अनुभव आला ना व्यावहारिक संसारातला तोच अनुभव त्यांना असं वाटतं. त्यांना काय माहिती परमार्थातला अनुभव काय असतो अंतरंग. हो ना. असं गंमत झाली ना काय. म्हणून शिकल्या बोलाचे सांगतील वाद अनुभव भेद नाही कोणा. पंडित येत नाही करतील कथा न मिळती अर्थच नाही. तुका म्हणे जैसी लाच्यासाठी ग्वाही देतील हे ठावी नाही वस्तू. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण अवघा देवाची झाला पायी भरोनी अंतर्बाई. पायी अनुभवाचा परमार्थ कसा असतो. सत्वर जितम बाधा नवे हरिभक्ताची कदा देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. पायी अनुभवाचा कसा असतो. भक्ताला तो भक्त झाल्यावर ये. भक्त होणं म्हणजे काय. देवापासून जो विभक्त नाही तो भक्त. भक्त आयशी जाणं म्हणलं ना. हा म्हणजे अशा भक्ताला पूर्वकृत कर्म त्याच्या भोगाचा आम्ही आरंभ केलाय ते प्रारब्ध होय मागचं. आणि काही पूर्वकृत मोघम त्या संचित म्हणतात. आणि जे मरेपर्यंत आपल्या हातून कर्म होते त्यास क्रियामान म्हणतात. पण ही सर्व कर्मे भक्ताला नाही. त्या भक्तांना आत बाहेर एक देवाचा अनुभव असल्यामुळे ते सर्व तोच झाला आहे. कधी स्वरूप झाल्यावर नाही. मग म्हणजे अभंग अशी एकामेकाशी संबंधित ही 2-3 अभंग. जो त्याच्याशी एकरूप झाला ना. आता ब्रह्माच्या ठिकाणी काही आहे का प्रारब्ध मुक्त मुख नाही. हे झालं कसं काय मग. वासना प्रारब्ध संचित क्रियामान त्रिविधता भानगडी एवढं गेलं कुठे. कसं गेलं. जसं किती गबळ असलं तर काडी लावली का किती पारवी करून टाकीत आहे ना. तसं हे सुद्धा जळतंय. मग जळतं कसं. आपला विषय झाला 2-4 दिवसापूर्वी. टेलरवर सर पण रात्रभर जळत आहे पण वासना काही जळत नाही. आणि मग हे तर महाराज म्हणले तर काहीच नाही त्याला. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. मग त्या अग्नीत तर काही जळत नाही. ते अग्नीत जळलं असतं तर मग सगळ्यांचं जळलं असतं ना लाकडामध्ये. असं कोणता अग्नी त्याला जाळणार. हा ज्ञानाग्नी लागला ब्रह्म. हा त्याच्याकरता हे ज्ञान गरजेचं आहे ना. मग ते बी ज्ञान अनुभवाचं पाहिजे. त्या ज्ञानाचा अनुभव म्हणजे पाहणं. मग पायऱ्या पायऱ्यानं गेलं तरच. ज्ञानाग्नी वैराग्याच्या शिने लागल्या शरीरा. त्या ज्ञानानं वैराग्य झालं पाहिजे. पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म. म्हणजे त्याला भक्ती ज्ञान आणि वैराग्य लागतं. पूर्वकृत कर्म. डबल फोन फोन म्यूट करा सगळ्यांनी. ज्याचा भोगास आम्ही आरंभ केलाय ते प्रारब्ध होय.
जे काही पूर्वकृत मोगम त्या संचित म्हणतात आणि जे मरेपर्यंत आपल्या हातून कर्म होते त्यास क्रियामान म्हणतात. पण ही सर्व कर्मे भक्ताला नाही. का? ज्ञानाशिवाय अभंगाचा मेळच कसा लागन हो? वरवर जळाले म्हणतो आपण, परत पण जाळले काय ना, लाकडात तर काही ते जळत नाही. लाकडात जळणारी वस्तूच नाही ना ती. नाही ना, दग्ध झाली पाहिजे ते. जसं सामान्य बीज मग अग्निकुंडे बिजे घातली. मग अग्निकुंडे बिजे घातली. ती अंकुर कशी जेवी म्हणजे तो दृष्टांताची तरी. जसं आपण किती बी टाकलं अग्निकुंडात तर ते जसं जळून जाते, तसं हे आपलं जन्मायचं बीज, जन्माची इच्छा बीजच आहे ना ती वासना, म्हणजे मागचं कर्म. हे ज्ञानाग्नीमध्ये ज्यावेळेस टाकू आपण, मग अग्नी कुंडे बीजे घातली, ती अंकुर दशे देवी मुकली. मग सिद्धांत ते पुढे येते ओवीचा त्याचा. मग अग्नी कुंडे बीजे घातली, ती अंकुर दशे जीवी मुकली. पुढं काय आहे? मग अग्नी कुंडे बीजे घातली, ती अंकुर दशे ते शुभाशुभे कर्म माझा अर्पले. म्हणजे हे शुभ अशुभ कर्म म्हणजे प्रारब्ध. शुभ अशुभ जे कर्म आहे ना, ते म्हणजेच प्रारब्ध, संचित, क्रियामान. कर्म आलं ना ते शब्द. म्हणजे सगळं जळतंय महाराज म्हणतात. आणि जळल्यावर तो भक्त मग एकरूप होतो ना भगवंताशी. अहो, मोठा जाळ चालला आणि त्याच्यामध्ये 500 रुपयाचा बंडल टाकला, तो एकरूप झाला का नाही त्या अग्नीशी? जेने उगानिले कर्म तेने ते पुसले जन्म मरण. आता ते बंडल आणि अग्नी एक राहिला का दोन झाला? एकच. तसे शुभ अशुभ हे जे कर्म आहे हे जर भगवंताशी एकरूप झाले तर ते काहीच राहत नाही असं म्हणायचंय महाराजांना. कारण त्या भक्तांना आत बाहेर एक देवाचा अनुभव असल्यामुळे त्याचे सर्व तोच झाला. आता तो वेगळा राहिलाच नाही ना देवापासून. एक झाला. देव आणि भक्त तुझा नाही विचार, स्वरूपानं ती एकच झाली. आता एक झाल्यावर तिथं जे ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी आहे का काही प्रारब्ध कर्म काही? हे ब्रह्मच झालं ना आता. ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली. सगळी मुक्ती प्राप्त होणं म्हणजे काय? ते स्वरूप प्राप्त होणं. आत्मारामगिरी बाबांसारखं. सत्व रज तम ह्या गुणांची बाधा केव्हाही हरीच्या भक्ताला होत नाही. हे प्रारब्धाचा विषय संपला, क्रियामान संपला, संचितही संपलं. हे जळतंय म्हणजे माफ होतं सगळं. पण हे जे 3 गुण आहे ना, त्याची बाधा भक्ताला होत नाही. का होत नाही बाधा? सत्व रज तम 12 भागात काय ते?
सत्व रज सत्व गुण सुद्धा बाद करावा लागतो. त्रिगुणासर म्हणलंय ना. हा. सत्वगुणात ज्ञानी आनंद आहे, ठीक आहे. पण आपल्याला त्याच्या पलीकडे जायला सांगितलं ना. गुणात किती येणार ज्ञानेश्वरीमध्ये. हा. ते तो आधी आहे तो. गुणातीत योग. गुणाच्या पलीकडे आहे ना. आवाज लय गुत्ता येते भाऊ. असं का? रेंजची अडचण आहे काय आज जरा? नाही, आता आला स्पष्ट. जोपर्यंत आपण गुणात आहे ना तोपर्यंत रेंजच्या बाहेर आहे असं समजायचं. गुण टाकले का मग रेंज मध्ये जाऊ आपण. संत हे गुणातीत अवस्थेत असतात ना. मग हे गुण त्यांच्यावर चाल करीत नाही ना. नाथ महाराज आहे. आता तो पान खाऊन चुकवतो, मग याला राग यायला पाहिजे ना. गुण तर काही कोणाला सोडित नाही आपल्याला. आता आपण एवढे टमाटामा बोलतो, आपल्याला ते फिरत्याच नाही इकडं तिकडं. गुण आपल्याला कधी फिरत आपल्याला कळत नाही. नंतर म्हणतो काय पस्तावा झाला बा आता. हा खेळ कोणाचा आहे एवढा? आपला नाही खेळ येतो. आपल्याला हे गुण तर गरा फिरविते हो. असं आहे बोल. सद्गुरूंचं वर्णन करताना ते श्लोकामध्ये आलेलं आहे ते ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम मूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षण एकम नित्यम विमलवचलम सर्वै साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत्तम नमामि. त्रिगुणरहितम म्हणजे गुणाच्या पलीकडे गेलेली. त्रिगुणरहितम हे गुण नाही त्यांच्याकडे आता. सत्वर रजतम आहे ज्याच्या अंगी. काय ते 12 अभंग कोणाचाच पाठ नाही. या जगी वाया गेला म्हणजे सबळ माया जा. पहा बरं मग. म्हणजे हे गुण आखावं लागतात. ज्याच्या पलीकडे जो गेला ना तो स्वरूप झाला. मग महाराजांना असं सांगायचंय. आता हे विषय असा आहे थोडा घाईचा विषयच नाही हा. घाई करून करायचं काय आपल्याला? त्याच्यातून जायचंय ना. काय घाई करायची मग? तर आपल्या अंतःकरणापासून आपल्याला कळायला पाहिजे जे प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जा. ते गेल्याशिवाय जीव मुक्तच होणार नाही ना. जे थोडं जाळल्याशिवाय त्याच्याशी एकरूप कसं होईल तो? हे त्याच्या बरोबरच असतंय सगळं. सिम कार्ड मध्ये सगळं असतं. ते जवळ ते पूर्ण सिम कार्ड मोकळं होत नाही ना तोपर्यंत नाही. हा तस आज बाहेर एक झाला अवघा रंग एक झाला. सत्व रज तम या गुणांची बाधा केव्हाही हरिभक्ताला होत नाही. तो आता गुणाच्या पलीकडे गेला ना हो. देव व भक्त यांच्यामध्ये भेद नाही आता. नाही. मी भक्त तो देव. हे कशा करताय मग? हे भक्ती करताय ते काही वास्तव द्वैत नाही. ते कल्पित द्वैत म्हणतात याला. एक होऊन परत भक्ती करता दोन होणं.
मग अर्जुन या स्थितीत जायचा, पण देव त्याला पुन्हा देवावर आणायचा. हा जर एक झाला तर मग गीता सांगायची कोणाला? हा. हं? हा. सांगायचे कोणा? दोघं जर त्या स्थितीत गेले तर तिथं बोलणं बंद पडतंय ना मग. हा. हा. म्हणून पण इथं असं आहे, देव भक्त यांच्यामध्ये काही भेद नाही स्वरूपाना. तुझं माझं नाही भेद, सहज केला विनोद, तुकाराम महाराज म्हणतात. तसा काही तुझ्या माझ्यामध्ये भेद नाहीये. भक्ती करता तू देव आणि मी भक्त आहे, पण भेद नाही. स्वरूपानं भेद नाही. आपल्यामध्ये आणि देवामध्ये भेद आहे का? नाही. नाही ना. या गुणातीत अवस्थेत गेल्यानंतर भेद नाही. पूर्वकृत कर्म ज्याच्या भोगास आम्ही आरंभ केलाय ते प्रारब्ध, काही पूर्वकृत मोगम त्या संचित म्हणतात, आणि जे मरेपर्यंत आपल्या हातून कर्म होते त्या क्रिया म्हणतात. पण ही सर्व कर्मे भक्ताला नाही. मोकळा झाला आता. कारण त्या भक्तांना आत बाहेर एक देवाचा अनुभव आल्यामुळे त्याचे सर्वत्वच झालं. आत्मस्वरूप आतमध्ये तेच आणि बाहेरही तेच. आत हरी, बाहेर हरी. आता कुठं हरी नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्या वैकुंठी कैलाशी तीर्थक्षेत्री देव तयावी न ठाव त्रिता कोठे. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म. पुन्हा काय जन्म. मुक्त झाल्यावर मुक्त झाले जन्म काय? नाथांच्या हरिपाठात सगळे, पण आपल्या ध्यानात नाही राहत. म्हणून हे गुण सुद्धा त्या भक्ताला बाधा किंवा वैभ होत नाही. देव भक्त यांच्यामध्ये काही भेद नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणतात म्हणजे त्यांचा अनुभव येतो. हा. महाराज म्हणतात म्हणजे काय ते एवढं मनामनीचा परमार्थ नाही तो, अनुभवाचा परमार्थ आहे. शास्त्राचे जे सार, वेदाची जो मूर्ती, तो आम्हा सांगा ती प्राण सखा. म्हणून नाही अनेकांचा पांग, सर्व झाले सांग नामे का. सगुण निर्गुण दयाची अंगे, तोच आम्हा संगे क्रीडा करी. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आई ते केले. बापरे बाप. हे तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. विधी म्हणजे तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आई ते केले नव्हे. विधी म्हणजे काय? जगात हे अर्थानेच घ्यावं लागेल, त्यांच्या इच्छेने. विधीचे जनिते सांगता येईल का कोणाला? विधीचे जनिते म्हणजे विधी म्हणजे सृष्टी किंवा प्रकृतीचे जे असं म्हणतात. ते संपूर्ण शास्त्राचे सार, जो केवळ वेदाची मूर्ती, तो माझा प्राण मित्र माझ्या संगतीला आहे. सगळ्या शास्त्राचं सार, वेदाची मूर्ती. पांडुरंग वेदाची मूर्तीच आहे ना. शास्त्राचे सार, शास्त्राचे जे सार, वेदांचं जो मूर्ती, तो आम्हा सांगती प्राण सखा. जो संपूर्ण शास्त्राचे सार, जो केवळ वेदाचीच मूर्ती, तो माझा प्राण मित्र माझ्या संगतीला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात.
सगळ्या देवांचा जो बाबा आहे ना, मलक आहे ना, देवाजी देवा जगत रे देवा परिशी केशवा विनंती माझी. तो आमचा मित्र आहे म्हणली, प्राण मित्र आहे. आपला नाही का मग? जगमित्राचाच होता ना, आपला नाही का मग? आहे पण आपण इकडं नातं जोडलंय ना. हा लय जवळचा, तो लय जवळचा, तो लय प्रेमाचा पाहुणा, ते लय जवळचे असल्यामुळे जावं लागत नाही का. पण खरा जवळचा महाराजांनी नातं इकडं जोडलंय ना, आपण इकडं जोडलंय संसाराची. असं आहे, बाकी काय. आपण जडाशी नातं जोडलंय. जडाशी म्हणजे मोहात आहे आपण भ्रमात आहे. मोहात सापडलो आपण, नाही तर त्याच्याशी बी नातं जोडलं खरं तर मग काय नाही, जगत मित्र म्हणल्यानंतर नाही का. त्याच्यामध्ये ब्रह्म आहे, पण त्या ब्रह्माशी नातं जोडत नाही ना आपण, प्रकृतीशी नातं जोडतो. आपल्या मोहाचं प्रेम आहे, प्रेम नाही ती मोहची. खरं प्रेम केलं तर काहीच अडचण नाही. मग जगाला प्रेम अर्पावे म्हणलंय ना. हा. पण प्रेम आणि मोह याच्यात फरक आहे ना. म्हणून मी दुसऱ्याचा अंकित नाही. आमची हरीच्या नामाने सर्व सांगता झाली आहे. आता बरं आहे का? किती नामस्मरण केलं असतं भगवंता त्यांनाच माहित. म्हणून मी दुसऱ्याचं अंकित नाही. दुसऱ्याचं अंकित. तुकाराम महाराज म्हणतात, आमची हरीच्या नामाने सर्व सांगता झाली. पा सांगता काय नव्हती, आता बरं पस्ताव. आहे संतांचं परमार्थच वेगळा, टोकाचा परमार्थ आहे. काय सर्वसामान्याला सगुण आणि निर्गुण ही दोन्ही ज्याची अंगी आहेत, तोच आमच्या बरोबर क्रीडा करतो. तर त्याच्यावाला सगुण निर्गुण एक गोविंद रे. क्रीडा करायची म्हणलं सगुणात येतो, आणि मूळ स्वरूप निर्गुण आहे त्याच्यावाला. दोन अंग आहेत त्याचे, आणि तो आमच्या बरोबर क्रीडा करतो. कृष्ण अवतारामध्ये प्रत्यक्ष. हा, गाई राखी तो गोवाळा, श्रुतीने नवी केलेला वेदासन कालिका. हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, हा ब्रह्मविद्येचा जनिता. आपल्या अभंगाची संबंध आहे या प्रमाणाचा. तुम्ही याला धरू पाहता, हा काही साईल हाता. सगुण निर्गुण ही दोन ज्याचे अंगे आहेत, तोच आमच्या बरोबर करतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहोत. विधीचे जनिते. का म्हणे आम्ही विधीचे जनिते म्हणजे ब्रह्मदेवाचे बाप. म्हणजे तुकाराम महाराज कोण झाले मग आता? ज्याचे नाभी जन्म चतुराना, हे लेकरू तयाची. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही विधीचे जनिते म्हणजे ब्रह्मदेव त्याचे बाप झालो आम्ही. म्हणजे मग तुकोबराय झाले कोण? तुका विष्णू नाही तुझ्या. म्हणजे आता तुकाराम महाराज वेगळे राहिलेच नाही. ब्रह्म तुकाशी आले म्हणले ना. आता ते काय वेगळे राहिले का पांडुरंगापासून? मग पांडुरंगापासून वेगळे राहिलेच नाही, म्हणून छाती टाकून म्हणते ना मी ब्रह्मदेवाची पापी म्हणून. आणि लहान म्हणले तर मग किती काही लहान होत्या, मग किती काही लिहिता. फार तुमच्या दासाचा दास करून ठेवा म्हणते. मी अनाथ अपराधी पतित आगळा.
तरी पायावरून वेगळा करू नका. आणि इथं काय म्हणते, आम्ही ब्रह्मदेवाची बापी. आम्ही स्वतः सिद्ध असल्यामुळे आम्हाला कोणी केले नाही. आत्मस्वरूपाला कोणा बनवलंय सांगा? आत्मस्वरूपाची जन्मतारीख सांगता येईल का? याची येडाबडीची सांगता येईल जन्मतारीख, इतक्या वर्षाचं हे झालंय, असं झालंय, तसं झालं. पण आपला जो आत्मा आहे, ब्रह्म आहे, त्याची जन्मतारीख हा तो नाही घडविला. तो काही घडवला का आत्मा आपला कोणा? घडवला असला तर मग दिसला असता ना तो जाताना डॉक्टरांना. आपल्याला दिसला असता थोडाफार काहीतरी. त्यावेळेस तर आपण गराडा घालून बसेलच असतो ना. मग दिसतो का कोणाला तो? असं आहे. अहो आपण स्वतः सिद्ध आहे सर्व. जय जय येशू संवेद आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा म्हणलं. आत्मरूपा पहा, जीवनात आत्मज्ञान किती महत्वाचं आहे. बाकीचं किती जरी गोळा केलं ना, आत्मज्ञान सर्व आत्मज्ञान झालं तरच अभंग परिपूर्ण कळणार. अन्यथा कसं कळन बरं? ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालंय सद्गुरूंच्या कृपेनं, सद्गुरूंचा प्रसाद मिळाला, कृष्णांजन मिळालं, त्याला त्या अभंगाचा परिपूर्ण मेळ लागेल ना अनुभव ना. काय भेदी, काय भेदी. आपण मूळचे स्वतः सिद्ध आहे ना. आपण काही सिद्ध करायचंय आपल्याला. वाघाचं ज्ञान करून दिलं ना त्या मेंढराला, का नवीन वाघ बनवला? ज्ञान करून हा, ते तर पाण्यात दाखवला रे, पाय म्हणले तू वाघाचं बछड आहे म्हणते, तू काय मेंढर नाही. ते लागलं डरकाळं फोडायला. मग आता नवीन वाघ बनवला का तो होताच. आपण ब्रह्म होतोच का बनवलंय आपल्याला? फक्त त्याचं ज्ञान नव्हतं आपल्याला, नाही का? जागा करून दिलं फक्त, ती शक्ती जागी करून दिली. संतांनी काय केलं? दिही दाविला दे असे. खरंच अभंग भारी. काही काही शास्त्राचे जे सार, वेदाची जो मूर्ती, तो आम्हा सांगाती प्राण सखा. मनोनी नाही अनेकांचा पांग, सर्व झाले सांगणं आम्ही एका. नाही का? म्हणजे समाधान वाटतं. आता ऐकणारे दर्दी म्हणून मेळ लागतोय, नाही तर मग काय नसतं वर 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 वर, नाही का? आपल्याला त्याचं कळतं, समोरच्याला कळतो ना विषय. हा, सगुण निर्गुण दयाची अंगी, तोची आम्हा संगी कळा करी. तुका म्हणे आम्ही विधीचे जणी ते. आपण किती मोठी, म्हणायचं तुम्ही फार मोठीची. आता कळण मोठी कशी राहते ती. अनुरणीय चुकवाडा तुका कशी इतकं मोठं स्वरूप आहे देवा. अरे जेवढं देवाची. मग या संतांनी देवाला हृदयात साठवलं ना, मग देव किती व्यापक आहे. अनंत ब्रह्मांड वगैरे हरी. हा, देवाचं स्वरूप किती मोठं आहे. अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरात आहे, आणि तो साधू ना हृदयात साठवला. म्हणजे मग साधूचं अंतकरण केवढं. हा, मोठं आहे देवापेक्षा. म्हणून म्हणले आम्ही ब्रह्मदेवाची बाप आहे म्हणले. म्हणजे साधू किती मोठा असतो. जर एखादी वस्तू साठवायची म्हणल्यावर त्याला मोठी पाहिजे ना साठवायला वस्तू. एखाद्या बॅग मध्ये एखादी वस्तू ठेवायची, मग ती बॅग त्याच्यापेक्षा मोठीच असते ना. ही तलवारीची म्यान तलवारीपेक्षा मोठीच असते ना. भगवान एवढा मोठा साठवला तिने हृदयात, म्हणजे ते लहान राहिले का? मग ते देवापेक्षा मोठी झाली म्हणून साठवला ना स्वरूपानं. बरं का, स्वरूपानं. सूरदास म्हणले होते ना, पळून जाऊन दाखव म्हणले, आता तुला ये शक्तिवान येत नाही का.
खरं. संपूर्ण शास्त्राची साधू केवळ वेदाची मूर्ती आहे. तो माझा प्राण मित्र माझा संगतीला आहे. मग भीती वाटायचं काम? नाही. आमची हरीच्या नामाने सर्व सांगता झाली आहे. सगुण आणि निर्गुण ही दोन्ही त्याची अंगी आहेत. तोच आमच्या बरोबर क्रीडा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहोत, बाप. आम्ही स्वतः सिद्ध असल्यामुळे आम्हास कोणी केले नाही. नाही का? काय स्वरूप आपलं फार मोठं आहे, फार दिव्य स्वरूप आपलं. ते कोणा घडवलं नाही, आणि जे घडवलं नाही ते मरण का हो मग? हा ना, तसं पाहिलं असे अभंग म्हणजे काय, सगळं हा महावाक्याचा विस्तार आहे बरं का. जगद्गुरु तुकोबारायांचं गाथा पंचम वेद का म्हणलं याला? चहुवेदाचे केलेचे विवरण. अहो हे 4 वेदाचं विवरण आहे, 4 महावाक्याचं विवरण आहे. अर्थ ही गहन करून या. हे अभंग आहे, काय भारी भारी अभंग आहे. कुणावर आलो आपण आता? 156 पर्यंत आलो. 156 अभंग झाले आपले. हे सगळं घडलं म्हणजे नामाना बरं का द्रौपदी. हे सगळं कशानं घडलं? म्हणून मी दुसऱ्याचं अंकित नाही, आम्हीची हरीच्या नामाने सर्व सांगता झाली. आपल्याला नामस्मरणच करावं लागेल, दुसरं काय करणार आहे मग आपण? नामस्मरणानंच आपल्याला हे निश्चय होईल नाही का. विषय आपल्याला कळाला पूर्ण, पण त्याचा निश्चय ज्या वेळेस होईल तो हरिनामानाच होईल, चिंतनानाच होईल. म्हणून आणि आपलं बी भगवंताचं नामस्मरण घडावं हीच अपेक्षा आपली नाही का. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांचे चरण समर्पित पुंडलिकावर झाली. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम